राम राम मंडळी, आज दहिवडी इथं भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जबरदस्त लढती झाल्या. म्हणजे अगदी गटाला असेल, सीमेला असेल, फायनलला पण जबरदस्त लढत झाला. आणि आपला ओगलेवाडीचा तेजा भाई, म्हणजे आपण म्हणतो ना तो भाईच आहे, बोले तो एकदम रापचिक एकदम राडा कर देता है हर मैदान में जाके. इससेच कुछ हुआ आज और एकदम जबराट गाडी पळी ना, एकदम बोले तो ना एकदम डॅशिंग गाडी पळी. म्हणजे आज चांगली चांगली आत्ताभर बैल जरी नसली तिथं तरी पण आज जो तेजा भाईने जो कमाल केला ना बाप्पू, एक नंबर बोले तो एकच नंबर किया. म्हणजे आज जबरदस्त गाडी पळाली. त्याच्या जोडीला जो पायरा होता नाही तो पण जबराट पळाला. म्हणजे गटाला पण सुट्टा निकाल घेतला, सेमीला बी सुट्टा निघाला आणि फायनलला बी सुट्टा, म्हणजे अगदी सुट्टा म्हणजे सुट्टाच निकाल घेतला. आणि गुलालच घेतला. आणि आज पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला ओगलेवाडीचा तेजा. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे आज जरी चांगली मातबर बैल नसली तरी पण भरपूरशा बैलगाड्या मालक चालक तेवढ्याच ताकदीनं गुलालाच्या अपेक्षेने तिथं आलेली. आणि त्या याच्यामध्ये ओगलेवाडीच्या तेजानं आपली एक वर्चस्व कायम ठेवण्यात आज यश मिळवलं खऱ्या अर्थानं. म्हणजे भरपूरशी मैदान मागचे तो कंटिन्यू गुलालात हायच आहे. आणि आज त्यानं प्रथम क्रमांक मिळवत नक्कीच एक चांगला कमबॅक केला. म्हणजे नक्कीच उद्या मातबराच्या आधी जेव्हा तो कॉम्पिटिशनला उतरलं तेवढा अजून ताकदीनं उतरला आणि 100% म्हणजे तिथं पण एवढ्याच ताकदीनं पळलं आणि गुलाल गेल्यात काय वाद नाही मित्रांनो. आज जबरदस्त मैदान झालं दहिवडी इथं. त्यानंतर काल पण एक मैदान झालं जिथं आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्यानं पण एक नंबर केला होता. म्हणजे जबराट गाडी पळाली, तोंडावर निकाल घेत बकासूर आणि बावऱ्यानं एक नंबरची मानकरी ठरली होती. म्हणजे बोलतात ना की बकासूर तोंडावर निकाल घेण्यात बादशाह आहे, तसंच काल त्यानं सिद्ध केलं होतं. त्यानंतर मित्रांनो आता उद्या परत एक मैदान भरतंय. म्हणजे उद्या एक नाही खऱ्या अर्थानं 2-3 मैदान आहेत. एक चौदरवाडीमध्ये पण आहे, चोराड्यामध्ये पण आहे. आणि असं म्हटलं जाते की उद्या सर्जा एका मैदानात बघायला भेटेल आपल्याला आणि बकासूर एका मैदानात वेगळ्याच मैदानात बघायला मिळेल, असं होऊ शकतं एक वेळ. पण जे महाराष्ट्र आदत चॅम्पियनचं मैदान आहे तिथं 100% सर्जा उद्या पळणार आहेत, काय वाद नाही. आदत कुठलं तरी चांगला मातबरच पायरा असणार आहे, ह्यात पण काय वाद नाही. कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की त्या चांगल्या मैदानात गुलाल घ्यायचे. त्यामुळे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आदत महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सर्जा नक्कीच चमकेल, ही पण आपण अपेक्षा ठेवूया. आज जो स्वामी आपला साई होता रणजित निंबाळकर सरांचा, तो पण होता, पण आज तेवढा म्हणावशी चमक दाखवता आली नाही. हरकत नाही, बैलगाडा क्षेत्र आहे, काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं. म्हणतात ना फक्त आणि फक्त संयम पाहिजे. तुम्ही संयम बाळगला तर नक्कीच ह्या मैदानात नाही पण पुढच्या मैदानात नक्की 100% तुम्हाला गुलाल मिळणार म्हणजे मिळणारच, यात काय वाद नाही मित्रांनो. एकंदरीत बघायला गेलं तर बैलगाडा क्षेत्रात जसा धुमाकूळ चाललाय तसा आमच्या इथं रानात पण धुमाकूळ चाललाय. म्हणजे 2 तासापूर्वी असला जबराट पाऊस झाला, अख्ख्या वावरात पाणी झाले. बघताय तुम्ही एवढ्या लोटानं, म्हणजे जवळ 20-25 मोटर हॉर्सपॉवरची चालवू एवढ्या ताकदीनं पाणी चाललंय एकदम वावरातनं. सगळ्या उसाच्या साऱ्यातनी लागणी केल्या, त्यांना पाणी झालंय. तीच काढायला आलेलो आणि बघितला फायनल, म्हटलं आता फायनलचा व्हिडिओ करूनच टाकावा आणि मग पाण्याच काढायला सुरुवात करावी. राम राम, चला पाणी काढायचं.